नमस्कार. मी एस जी चौधरी, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग सावदा. नूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 288 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे हातनूर धरणात पाण्याची आवक वाढलेली असून हातनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती. हातनूर धरणाच्या पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता हातनूर धरणाचे वक्र दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येऊन तापी नदीत पाण्याचा प्रवाह सोडण्यात आलेला आहे. आता सद्यस्थितीमध्ये हातनूर धरणाचे 1 मीटरने उघडले असून प्रवाह तापी नदीमध्ये सुरू आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची तीव्रता वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो. तरी सर्व धरणाच्या खालील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही तापी नदीच्या काठाजवळ जाऊन सेल्फी काढणे, नदीत पोहणे वगैरे असे प्रकार करू नये, जेणेकरून त्यांच्या जीवितात धोका निर्माण होईल. धन्यवाद. सर, नेमका हातनूर धरणामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक कुठून झालेली आहे? काल रात्रीपासून मुख्यत्वे तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची पाऊस चालू असून त्याच्यातूनच आपल्या तापी नदीतूनच धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्णा नदीची तेवढी आवक नाही आहे. आणि मध्य प्रदेश वगैरे तापी नदीचं हे पाणलोट क्षेत्र हे मुख्यत्वे मध्य प्रदेशच आहे.